देवपूजा झाली सुद्धा. हो मग मन सदैव हरिचरणी रमलेलं असलं तरी आपलं कर्म करावंच लागतं ना. म्हणजे काय नाही, माझी वाट मोकळी कर, मला रांधायला जाऊ दे. अगं बाई, आत कोण आहे? अगं कोणी नाहीये. असं कसं कोणी नाही, मला पाहू दे. मुक्ती ऐक माझ. ध्याना दादा, तू काय करत होता स्वयंपाकघरात? का रांधणी काय तुझी एकटीची? आम्हालाही कष्ट करू दे, रांधू दे की जरा. आणि तसंही आपण म्हणतोच ना, कष्ट केल्याशिवाय भोजनाची चव लागत नाही. हो की नाही चांगल्या? हो, माझी माता पण हेच म्हणायची. आमच्या मुक्तेच्या रूपानं आमच्या घरी आईच नांदते. चांगदेवा, तुला सांगतो, आमची मुक्ता म्हणजे कुटीभर पसरलेलं पहाटेचं कोवळं ऊन आहे. ती रोज आमच्यासाठी सारं काही करते, म्हणून आज केवळ तिच्यासाठी हा सारा घाट घातलाय. आणि तिच्या छायेखाली आम्ही भयमुक्त असतो. आमची धाकुली बहीण असली तरी आईच्या मायेनंच आमचं सारं काही करते. कधी मायेने समजूत घालते, कधी कटीवर हात ठेवून रागे भरते, तर कधी डोईवरून हात फिरवून आम्हाला शांत करते. आणि पोरांचे अपराधही पोटात घालते. गुरुबाई, गुरुबाई, गुरुबाई मला क्षमा करा. गुरुबाई मला क्षमा करा, माझ्या हातून चूक झाली. नकळत माझ्या हातून हा प्रमाद घडला. हो, इंद्रायणी तिरी मी ध्यानासाठी म्हणून आलो होतो आणि अनावधाने हे पाप माझ्या हातून घडलं. गुरुमाई, मला निगुऱ्या म्हणू नका. सांगया, अनावधानाने तुम्हाला स्नान करताना पाहिलं म्हणून मी तुला निगुऱ्या नाही म्हटलं. माझ्या हातून अजून काही अपराध घडलाय का? संकोचाने तू क्षणात माघारी वळलास म्हणून बोलले. म्हणजे मी समजलो नाही गुरुमाई. खरंच रे, खरंच तुला अजूनही काहीच कळलेलं नाही. 1400 वर्षाचं बाळ आहेस तू. चांगा जन्मला माध्यान्ह काळी, माय बापे दोन्ही नाहीशी झाली. मुळीच चांगा नाहीसा झाला, पोसानं घेतला मुक्ताईने. चांगया, तू खरा ज्ञानी नाहीस आणि योगी नाहीस, म्हणून तर अजूनही तुझ्या मनात भेद आहे. 1400 वर्ष तप करूनही देहापल्ल्याच्या जगाशी तू अजूनही अनभिज्ञच आहेस. म्हणजे गुरुमाई? चल माझ्या सवे. गुरुमाई, गुरुमाई, आहो गुरुमाई. दादा, अरे ही मुक्ती चांगल्याला घेऊन कुठे चालली? आत्मज्ञानाच्या वाटेवर. आत्मज्ञान झाले की काय आपल्याला? जे अनुमान केवळ सामान्य तर्काने वर्तवता येते त्यासाठी आत्मज्ञान कशाला? ग्रामात काही लोक लेकरांच्या वाईटावर आहेत, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. अहो मुद्गल शास्त्री, पण तुम्ही हे माझ्याकडे पाहून कशापाई बोलताय? हे बघ, आम्ही काही बोललो नाही आणि तू काहीही ऐकलं नाहीस. म्हणजे आम्हाला केवळ एवढंच म्हणायचं आहे की कोणाची तरी साथ असल्याशिवाय लेकरांच्या जीविताला बाधा पोहोचवण्याचं धारिष्ट्य कोणी करू शकलं नसतं. म्हणजे तुम्ही आमच्यावरती उघड उघड आरोप करताय?
मुद्गल शास्त्री असा आडून आडून वार करू नका. तुम्हाला जे काही बोलायचंय ते सुस्पष्टपणे बोला. आम्हाला ठाऊक आहे की तुमचं आमच्याबद्दलचं मत कटू आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की थांबा शास्त्री. हे बघा, आपण इथं वाद घालाय नाही, विचार करायला जमलोय. आणि खरंच सांगतो विसोबा शास्त्री, अहो, आपल्याबद्दल आमच्या मनात काय बी वाईट नाही. झालं गेलं गंगेत विसर्जित करू ना. ते आम्ही करूच हो पाटील, पण या मुद्गल शास्त्रींना देखील सांगा त्यांनी त्यांच्या मनातला क्रोध गंगेत विसर्जित करावा म्हणाव. मला वाटतं आम्ही मूलतः त्यासाठीच येथे आलो आहोत. विसोबा शास्त्री, आपला अभ्यास मोठा, आपला अधिकारही मोठा. आपण मोठ्या मनानं लेकरांना आळंदीत सामावून घेतलं तर सारेच प्रश्न सुटतील. हा, त्यासाठी शास्त्रात काही आधार आहे का ते शोधावं लागेल. ते पाहिल्यानंतर आपण पुनश्च भेटू. हा, आता कसं, अहो शांतपणे बोलून समजे प्रश्न मिटतात. फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि मनात प्रश्न सोडवण्याची इच्छा हवी, प्रश्न वाढवण्याची नाही. येतो आम्ही. या. चा. शांतम पापम शांतम पापम. अहो धनी, पण आता काय तुम्ही त्या कार्टेसनी शुद्ध करून घेणार होय? अरे नारबा, आपल्या शत्रूची कारस्थानं ओळखण्यात एक मौज असते, पण त्याहून अधिक मौज कशात असते ठाऊक आहे तुला? कशात? आपल्या शत्रूकडून आपण फसवले जात आहोत असं आपल्या शत्रूला दाखवण्यात. या पाटलांना आणि मुद्गल शास्त्र्यांना वाटतंय आम्हाला त्यांची चाल ओळखता येत नाहीये म्हणून. अचानकच सौम्य स्वरात आणि सामोपचाराच्या भाषेत बोलायला लागले. याचाच अर्थ असा की ते आमचं महत्व मान्य करायला लागले, कारण ते करणं त्यांना अत्यावश्यक आहे आणि ते काय विचार करतायत हे आम्हाला कळणं अत्यावश्यक आहे. म्हणून तुम्ही त्यांच्याशी एवढ्या नरमाईनं बोलतात. शांतम पापम शांतम पापम. नारबा, भाईजी, या दोघांवर बारीक लक्ष ठेव, पण एक ध्यानात ठेव, हे दोघेही बेसावधच राहिले पाहिजे, कळलं? येतो. निघ. शांतम पापम शांतम पापम. असं कधी पाहिलं नव्हतं बा. एवढीशी पोरगी एवढ्या मोठ्या महायोगाला हाताला धरून चालली आहे. हो ना, आणि कधी पाहायलाही मिळणार नाही. एवढीशी ही पोर एवढ्या मोठ्या महायोग्याला लहान लेकरासारखं घेऊन चाललीये. काय म्हणणं आहे मुक्ताबाईचं कुणास ठाऊक. मुक्ते, काय ग हे? हे काय? हे काय गुरुमाई? सांगया, हे काय आहे? हे राहुल गुरुमाई. आणि हे राऊळ कशावर उभा आहे? अर्थात त्याच्या भक्कम पायभरणीवर. पायाभरणीच्या आधारावर रावळाच्या या भिंती उभारल्या जातात. मग या भिंती सजवण्यासाठी काय बांधले जातात? कोनाडे. अरे मग जसे भिंतीला कोनाडे असतात तसे या देहालाही असतात, असा विचार नाही का आला तुझ्या मनी? त्या मातीतून हे राऊळ उभारले गेले आहे, त्याच मातीतून हा देह साकार झाला आहे ना.
देहाचे कोनाडे म्हणजे मनाच्या निराळ्या भावभावना. राऊळाचे कोनाडे पंटीच्या प्रकाशाने सजतात आणि देहाचे कोनाडे विचारांच्या बैठकीने उजळतात. जेथे एक दुजे नाही, प्रपंचाची कहाणी तेथे काहीच नाही, काहीच नाही. सोय धरी आपुले रे, वटेश्वर सुता ते बोले मुक्ताई. सोहम भावे अखंडित राही. हा देहाचा पाया म्हणजे आत्मज्ञान, जे चिरंतन आहे आणि ते समजून घेण्यासाठी देहापल्ल्याडच जावे लागते. चांगदेवा, मुक्तेने तर जन्माचं सार सांगितलं. हो, पण चल कुठे गुरुमाई? तुझ्या पणचं उत्तर शोधायला. गुरुमाई, आहो गुरुमाई. वा 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 मुदगल शास्त्री, हे म्हणजे अगदी योजल्यागत झालं बघा. इसोबा शास्त्रींना विसोबा शास्त्रींशी बोलणं झालं हे योग्यच झालं. म्हणजे विसोबा शास्त्रींशी बोलणं झालं हे अगदी योग्य झालं असंच म्हणायचंय ना तुम्हाला? हा, होय होय होय, असंच म्हणायचं. योग्य झालं, योग्य झालं. चला. कोण आहे? कावेरी, अगं काय खोळ्यागत मारते? काय केलंय म्या? मारलं नाही, चांगलं धोपटलं पाहिजे तुला. काय केलंय काय म्या? समद्या गावाला ठावाय तू काय केलंय ते. काय? माझ्या लेकरांच्या जीवावर उठलात वैर. हा, भेकडात तुम्ही समदे. एवढं धारिष्ट असेल ना तुमच्यात, तर माझ्या मोर काय माझ्या लेकरांना करून दाखव, मग बघते तुमच्याकडं. लय बोलू नगस. हात बंद कर आणि तोंड तुम्ही बंद कर. म्या बोलू न ग वय, म्या बोलू न ग. आता तुझी बोलती बंद केला बिगर म्या काय गप्पा बसायचे नाही. अस्वस्थ मनाने विचार आणि काम पूर्णत्वास जात नाही असं म्हणतात. गुरुदादा, मी तेच सांगायला तुझ्याकडे येणार होतो. माझं सारं मन एकाग्र होऊन मुक्तेकडेच धाव घेतंय. ती चांगदेवांना काय सांगत असेल, कसं सांगत असेल, हे मला प्रत्यक्ष पाहायचंय. ना तू इतका उत्साहित, अगदी सोपानासारखा वागायला लागलायस की. गुरुदादा, आणि मुक्तेच्या ठाई असलेलं दिव्यत्व आपल्याला ठाऊकी आहेच. त्या मुक्तेला लहानपणापासून आपण तळहातावर खेळवलं. ती कधी आपली सखी झाली तर कधी आपली माय. पण आता तिच्यातल्या गुरुमाईचं दर्शन घ्यायचंय. तिचं ते रूप मनोमन साठवायचंय. हो, आणि त्या सुवर्ण क्षणांचा साक्षीदारही व्हायचंय. जाऊया आपण, पण आपापल्या कामाला. ज्याच्या प्रारब्धी गुरुमाईचं दर्शन होणं असेल त्याला होईल मुक्तेचं दर्शन. अरे पण दादा, पण, किंतु, परंतु ही सगळी अस्वस्थ मनाची लक्षणं असतात. आणि अस्वस्थ मनाने काम आणि विचार पूर्णतच जात नाही. दादा, मी सगुणाजीकडे जाऊन मडकी घेऊन येतो. आणि आम्ही सरपण घेऊन येतो. चला. अगो बाई, मुक्ती, हिचं नेमकं काय चाललंय ना, काय कळना झालंय.
महायोगी सांग देव आणि त्यांच्या संग मुक्ताबाई बी. नमस्कार. आपल्या कामात व्यत्यय येणार नसेल तर आम्ही इथे थांबू. व्यत्यय? अहो साक्षात भगवंत भेटीला आलेत आणि त्याला व्यत्यय म्हणायचं वय. तुमचे पाय माझ्या भूमीला लागलेत आणि तुमच्या आशीर्वादीने धान्य भरभरून पिकल बघा. दादा, ही भूमी आशीर्वादाने नाही तर या 2 जीवांच्या कष्टाने बहरते. शास्त्री देवा, मेलो 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 अया अयो इसोबा शास्त्री ओ धनी. अरे नारबा, लंगडायला काय झालं? एखाद्या श्वानाने दंश केला की काय तुला? श्वानाच्या दातापरीस माणसाचा हात लय वाईट आणि त्यात बाई माणसाचा हात म्हणजे लयच वाईट बघा. काय? वय शांतम पापम, एका स्त्रीने तुझ्यावरती हात उचलला आणि हे उघडपणे सांगायला तुला लाज नाही वाटत? अहो शास्त्री बुवा, आधी तिनं धुणं धुतल्या ग धू धुतलंय, आता तुम्ही शब्दांनी तरी हाणू नका. शांतम पापम नारबा, विसोबा शास्त्राच्या माणसास या ग्रामात मारहाण कोणी केलं हे धारिष्ट्यत सांग आम्हाला. अहो ती नाही का ती तिखट कावेरी, तिनं मारलाय. काय? वय हे बघा विसोबा शास्त्री, लवकरात लवकर ते इंग्रजीला धडा शिकवा. तुम्ही इथं असं झोपाळ्यावर झुलत बसता आणि समजा ग्रामासमोर लोक मला बडवी त्यात. आता काय वाटत लोकच नाही, विसोबा शास्त्रींच्या शिष्याला एक साधी बाई आणती म्हणजे. बरोबर आहे तुझं. तुझा काम उरकून घे, आम्ही जरा विचार करतो. वय ते काय दवा पाणी का औषध पाणी? हा ठीक आहे, जा तुझ्या गृही जा, औषधोपचार कर जा. बर येतो. अयो मेलो, अरे देवा. शांतम पापम शांतम पापम कावेरी. तुम्ही थांबा, हवं तितका वेळ थांबा. मी काम करेन आणि त्या करताना तुमचा आशीर्वाद मला लाभतेन असं समजन. मी येतो. मी गुरुमाई, आज पावे तो लोक माझ्याशी भयानं, धाकानं किंवा आदरानं बोलत असे. माझ्या मातेनंतर अशी मायेची शिकवण कोणीच दिली नाही मला. ठाऊके मला ते, म्हणूनच तर आज हाताला धरून तुला घेऊन आले मी. बघ या निसर्गाकडे, देहाच्या नाही मनाच्या डोळ्यांनी पहा. हा रोज उगवणारा नारायण काय सांगतो? तो नारायण सर्वांपासून अलिप्त राहूनही सर्वांचा असतो. आणि आपण काय करतो? आपण स्वतःभोवती अनेक कुंपणं निर्माण करतो आणि ती कुंपणं नष्ट करणं हीच आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. गुरुमाई, हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? ह्या प्राण्यांकडे पहा. त्यांनी वस्त्र लिहिली नाही, ती जशी यलोकी जन्माला येतात तशीच राहतात. आपण त्यांच्या निर्मळ देहाकडे पाहू शकतो. त्यांच्या वस्त्र नसलेल्या देहाकडे पाहताना तुला संकोच वाटतो का? नाही ना?
मग मानवी देहालाही तितक्याच निर्मळतेने पाहता यायला हवं. मनात बांधून घेतलेलं कुंपण तोडून आत्मज्ञानापर्यंत पोचायला हवं ना. कारण जगणं खूप खूप सुंदर आहे सांगया.